आज खाटखुट करायचं नियोजन ठरलं. आलो लगेच उदनवाडीला रफिक भाईकडे. बारक पीस करून 2 किलो घेतलं. घेऊन आलो मटेरियल, पण युस्तर गडी गायबच झालो कुठं. निघालो आम्ही गण्याला आणि सज्जाला हुडकायला, कारण मसाल्याचे पैसे ती देणार होते. तर मसाल्याचे पैसे कमी पडते म्हणून चारी खांदाचं काम घेतलं. मटन बिटन सगळं आणले, मसाल्याला पैसे नाही म्हणून 10 मिनिटात 100-200 जुळणी करतो. मग रोखारोखी पैसे घेऊन आलो आम्ही विवेककडे. गावात कोणत्या बी कोपऱ्यात नियोजन होती, मसाला विवेककडेच घेतात. मसाला घेतला पण भोगलो कुठं घ्यायचं, त्यात लागली भांडणं. अरे बघू गे लागा. अरे आमच्या गावते नाही मी घेतलं असतं. ये लवकर. 10 वाजल्यापासून आम्ही नियोजन करतोय. सगळं गोळा करून फायनली आम्ही आता लोकेशन वर पोहोचलोय. 2:30 वाजले. त्या युट्यूब वरची व्हिडिओ बघून आमचा आचारी बिर्याणी बनवायचा आहे. मसाला बारीक करून घेतला चांगला दगड बघून, आणि सगळं मटेरियल मिक्स करून मटण टाकलं आणि त्यात तांदूळ ओतून बिर्याणी शिजायला टाकली. आणि इकडे लगेच कोरड्यास बनवायला टाकलं. शिजले का बघायला जवळपास 1/2 किलो मटण खाऊनच बघितलंय. ते बी मोठ्या हॉटेलमध्ये जेवा, 5 स्टार मध्ये जेवा, पण असली लाईफ मध्ये पार्टी केल्याशिवाय मजा नाही. 2 किलो चिकनला जवळपास 750 ते 800 शिव्या झाले. ते आता जळान आणायला कोण जायना झाले, रागान घरला बी जात नाहीत पाठदिशी. आम्हाला तर खायला मिळेल. बसलो एकदाच फायनली. जेवताना तर गप जेवते दिवे. बिर्याणी मधलं पीस साठी भांडणं, तरी पण बिबट्याला नुसता भातच दिलाय खायला. तुमच्या पुढ्यात कुटते मी अजवानीचा मसाला. माझ